काय ते हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होत। तर आज मी गावाला जाणार होते, त्याच्या अगोदरची तयारी मी काय काय केली हे तुम्हाला आज दाखवणार आहे। तर पहिल्यांदा कपडे भिजत घालायची होती म्हणून ती कपडे भिजत घातली। त्यानंतर थोडीशी नवीन कपडे फक्त मला पाण्यातून काढायचं होतं, म्हणजे जेणेकरून त्याची खळ वगैरे जे काय असेल ते निघून जाईल। तर इथं माझं सकाळचं जेवण वगैरे नाश्ता वगैरे झालेलं आहे। आणि आज बघा कुठेतरी जायचं असेल की नाही की हे असं होतं, वरच्या टाकीतलं पाणी सगळं कधी संपलेलं आहे आणि पाणी सकाळी पहाटे आलं होतं काल आणि माहीतच नाही। आणि थोडंसं म्हटलं वरच्या टाकीमध्ये भरू दे, त्यानंतर खालच्या टाकीमध्ये येईल। तर तोपर्यंत कधी ते थोड्या वेळानं निघून गेलं, त्यामुळे कधी खालच्या टाकीत पाणी अजिबात म्हणजे शिल्लक नव्हतं। जेवढं शिल्लक होतं तेवढं 2 दिवस पुरलं आणि आज पूर्ण वरची टाकी संपलेली आहे। आणि आता ते पाणी वरून खाली चढवायचं आणि ते कॉक बसवलेलं अजून काय मला माहिती नाही, म्हणजे कसं चालू करायचं कसं बंद करायचं ते अजून। त्यात मी सकाळपासून जेवणाला वगैरे सगळं खर्च भांडी वगैरे 1-2 वेळा झालीत। त्यानंतर कपडे सगळी धुवून घेतली, कालची कपडे काल धुतली, त्याला पाणी गेलं। आज पण परत त्याच टाकीतलं पाणी घेऊन कधी आजची कपडे धुतली, सगळी नवीन वगैरे सगळी जास्त होती ती सगळी पाण्यातून काढली। त्यानंतर टॉयलेट बाथरूम वगैरे पण धुवून घेतलं आणि आता कधी फरशी पुसायला फक्त बादलीभर पाणी आहे। तर बादलीभर पाण्यातच मी आज फरशी वगैरे पुसून घेणार आहे, कारण 2 दिवस घरात नसल्यामुळे कधी परत झाडू पण होणार नाही आणि त्यात आमच्याकडे कसं कार्बन वगैरे पडतोय, त्यामुळे म्हटलं पुसून वगैरे सगळं आवरून जायचं, म्हणजे गावाकडनं आलं की पण कंटाळा येतोय आणि मग ते परत सगळा पसारा वगैरे आवरायला नको वाटते। त्यामुळे सगळे बेडशीट वगैरे झाडून व्यवस्थित लावली। त्यानंतर सगळं फरशा वगैरे पुसून घेतल्या, कपडे वगैरे होती ती सगळी कपाटात भरून ठेवलीत। आता फक्त सकाळी कसं छोले केले होते, पुऱ्या केल्या होत्या पोरांना आणि माझ्यासाठी खरडा शिल्लक होता म्हणून म्हटलं मला ते पुऱ्या तेलकट वगैरे आवडत नाही म्हणून भाकरीच्या पिठात कधी होता तो खरडा वापरला आणि त्याची भाकरी केली। कारण काम करणार नसले की अशा तयारी करून जायचं खरंच की काम करणार आहे मला पाहिजे घरात, म्हणजे टेन्शन नाही हो। आता येईल सगळं काय काय करून लुटून मी काढणार नाही खरडा, मग परत 2 खाणार म्हणून। आणि ते झाल्यानंतर भांडी घासताना लक्षात आलं की पाणीवरचं संपलेलं आहे, त्या मोठा भांडी वगैरे आवरायचं होतं। तर ह्यांना फोन केलेला, त्यामुळे ह्याने आले आणि टाकीतली हे कॉक फक्त चालू केला, वरच्या टाकीतून खाली पाणी पडलं। मग अर्ध्या टाकी कधी भरून घेतली, म्हणजे जरी मी नसली आणि पाणी आलं, आता उद्या पाणी येणार तर ते वरच्या टाकीमध्ये भरून जाईल। तर वरच्या टाकीतलं भरून झाल्यानंतर मी फरशा सगळ्या पुसून घेतल्या। त्यानंतर जेवण केलं, छोले होते, थोडासा खरडा उरलेला आणि तिखट भाकरी तेवढंच खाल्लं। आणि त्यानंतर मावशीचा फोन आला की आम्ही बाहेर पडलो, तुझं आवरून ठेव, कारण मी त्यांच्यासोबतच पुढे जाणार होते। त्यामुळं कधी इथं नील त्याची शाळेचे झाल्यानंतर संध्याकाळी बाहेर पडेल। तर इथं बॅगा वगैरे सगळ्या, कारण आता थंडीचा महिना चालू असल्यामुळे स्वेटर वगैरे 2-4 कपडे अशी मोठी बॅग एक भरून आणि छोटी बॅग भरली होती। इतके सारे म्हणजे नाही म्हणत कधी भरपूर कपडे, हे न्यायचं ते न्यायचं असं करत सगळं। कारण नंतर मग तिथं गेल्यानंतर छोट्या गोष्टी म्हणजे लक्षातून जातात की बाबा हे आणायला पाहिजे तर ते आणायला पाहिजे, तर ब्रश म्हणा काही म्हणा, तर ते सगळं मी कधी लक्षात येईल तसं भरून ठेवलं। आणि ती मला माझ्या दारातून मला नेणार होते, त्यामुळे लॉक करून आता इथं त्यांची वाट बघत बसलेली आहे। पुढं चार्ली जा घराकडं, थांब गाड्या आल्यात। चल या दारगड तू उतर खाली, आपण सगळे जाऊया। इथं कशी आली गेली ना चपात्या करायला, अगं बाई। तर तो गाडीत बसायला लागलाय ना चार्ली, धरलाय त्याने नाही गाडीत बसायला। जाऊ नाही तुम्ही कधी येणार? 7:30 वाजता येते पुढच्या या का मध्ये जाऊया, म्हणजे कळतंय सरळ पुढनं गेलं तरी चालतंय। चल पुढनं ह्या गेले तर सरळ पुढं जायला लागलं असतं, इकडून मग वळाय पाहिजे घाल। त्यानंतर इथं घरात आलो तर इथं जेवणाची तयारी अगोदरपासूनच चालू होती। आचार्य मामा जेवण करत होते, कांदा वगैरे ते तळायलासाठी बिर्याणीवर टाकायलासाठी पाहिजे होता, पण थोडीफार इथं मदत केली। कारण आम्ही सगळेजण म्हणून जरी असलो ना तरी जवळजवळ 20-22 भर असं होतो, त्यामुळं कधी जेवण बनवायला लवकर चालू होतं, त्यासाठी हे आचार्य मामा बोलवले होते।
कारण मेनू पण तेवढा होता. बिर्याणी होता, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, त्यानंतर सुकी रक्ती, त्यानंतर सुकं मटण, असं सगळं होतं. चपात्या फक्त आम्ही सगळ्यांनी केल्या. नंतर हे पण काय ते किती लिहायचं. कुठं काय म्हणतेस. काय चटणी